कसं आहे पब्लिक, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण दाखवणार आहोत कोकम कढी. कोकम कढी म्हणजे सगळ्यात इझी रेसिपी आहे आणि डायजेशन साठी खूप चांगली आहे. असे कोणी नसेल ज्यांना कोकम कढी आवडत नसेल तर तुम्ही ही ट्राय करू शकता. कोकम कढी ही मला वाटतं की कोकणी मालवणी हॉटेलमध्ये सगळीकडे म्हणजे तुम्ही नॉनव्हेज जेव्हा खाता ना, इव्हन व्हेजवाले पण खाऊ शकतात, पण नॉनव्हेज साठी जर आपण जिरू वगैरे कसा पितो तर त्याच्यापेक्षा आपण सगळ्यात बेस्ट आहे कोकम कढी. त्याच्यामध्ये केमिकल्स नाही, काही नाही, एकदम छान आहे. आता आपण कधी आजारी असतो, कधी चव नसते, तर तुम्ही कोकम कढी भात पण खाऊ शकता. तर ते पण एकदम तृप्त होतं. ठीक आहे, मग आपण बनवून घेऊया. आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला इंग्रेडियंट्स दाखवते काय काय लागणार. सगळ्यात इझी आहे, जास्त काय त्याच्यामध्ये टफ नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आपण ओलं खोबरं घ्यायचं. याच्यासाठी ओलं खोबरंच लागणार आहे. हे मी एक नारळाचा हाफ पार्ट घेतलाय, म्हणजे एक वाटी ओलं खोबरं घेतलंय. मिरची घेतलंय, 2-3 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतलीये आणि 2 पाकळ्या लसूण घेतल्यात फक्त. तुम्हाला नसेल घालायचं, कोणाकोणाला आवडत नसेल तर नाही, स्मेल नाही आवडत असेल तर नाही घातलं नाही. आणि हे आहे कोकम आगूळ. हे मस्ट आहे. तुम्ही बोलाल की आंबट साठी फक्त कोकमच हवं, ते हे कोकमचं आगूळ मिळतं, बाजारात पण मिळतं, किंवा तुम्ही घरात कोकम असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून 10 मिनिटं ठेवलं तर त्याचा रस येणार. ठीक आहे. कोकम आगूळ अवेलेबल नसेल तर कोकम टाकू शकतो, पण बाकी आंबट पदार्थ तुम्ही मला चिंच टाकू किंवा लिंबू नाही, फक्त कोकम पाहिजे. कोकम कढी त्याचं नावच ते. आता आपण आहे ना खोबरं आणि लसूण हे मिक्सरला लावून घेऊया. ठीक आहे. आता हे आपण खोबरं टाकायचं आणि हे लसूणच्या 2 पाकळ्या टाकल्या. आता ह्याला आपण थोडं पाणी घालून, हे बघा, आता ह्याला मी लावून घेते मिक्सरला. ना एकदा मी लावलंय, तर आता काय करायचं, ह्याला आता काढायचं आपण. मी तुम्हाला दाखवते, गाळून घ्यायचंय. परत आपल्याला एकदा मिक्सर लावावं लागणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते. बघा, आता ह्याच्यात पाणी टाकायचं थोडं, म्हणजे हे भांडं जरा वॉश करून घ्या. हे बघा, हे सगळं असं घ्यायचं आणि गाळणी घ्यायची आणि ह्याच्यात ना असं गाळायचं. दाखवते मी ते. हे बघा, हे असं जरा पिळून घ्यायचं प्रॉपर आणि ह्याला परत आपण लावायचं मिक्सरला. परत टाकायचं परत, कारण की अजून त्याच्यात रस आहे. आता हे बघा, हे मी परत लावून घेतलेलं आहे. एकदम फाईन पेस्ट केली आहे. परत आपण गाळणार आहोत. हा, आणि काय करायचं, हे ना थोडं जाड होतं आपल्याला. आता तुम्हाला ना पातळ कळेल तुम्हाला, तर पाणी टाकायचं त्याप्रमाणे. आता अर्धा वाटी असेल ना तर 4 पेले असतात ना आपले, छोटे कप असतात, तेवढं होऊ शकते कोकम कढी. ठीक आहे. म्हणजे अर्ध्या वाटीला 4-5 पेले होऊ शकतात. डिपेंड ऑन वाटी, केवढी आहे. कधी कधी नारळ पण आपले मोठे असतात. तेवढं पाणी मी अजून घालणार आहे त्याच्यात. घालणार म्हणजे कसं माहिती, हे आपण सगळं मिक्सरचं भांडं धुवून घेऊया. हे पूर्ण वॉश करून घ्या. आणि ह्याला कसं करायचं माहितीये, हे हाताने ना जरा असं खोबरं आहे ना, हे असं मिक्स करा, म्हणजे रस असेल ना त्याचा. कारण मी 2दा काढल्यामुळे सगळा ज्यूस निघालेला आहे त्याचा, त्याच्यामुळे मी 2दा काढले. पूर्ण पेस्ट नाही करू शकत एकदम मिक्सरला लावून? पेस्टच झालंय ना ते. थोडं खोबरं घातलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण आता माझं खोबरं जरा कमी होतं. हे खोबरं कमी होतं ना, त्यामुळे ते पूर्ण वाटलं नाही गेलं, पेस्टच बनते पूर्ण. ठीक आहे. आणि दाखवते कसं आहे, हे बघ, थांब दाखवते, स्वतः करून दाखवते. थांब. हे बघा, मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, असं एकदम हे कळलं. आता ह्याला असं हे बघा पिळून घ्यायचं पूर्णपणे. झालं. ठीक आहे. ते तुम्हाला कळणार जेव्हा रस काढायला, एकदम घट्ट नाही पाहिजे, थोडं पातळच पाहिजे, कारण आपल्याला प्यायचं आहे ते ऍज अ ड्रिंक म्हणून. ठीक आहे. आता मी ह्याच्यात काय टाकणार, ही मिरच्या
ओके. हे बघा ह्या मिरच्या टाकल्या, मी अशाच टाकते. तुम्हाला पाहिजे तर एखादी मिरची वाटून टाकू शकता, पण मग ते खूप स्पायसी होतं आणि आपल्याला एवढं स्पायसी प्यायचं नाहीये. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, नंतर मी गार्निशिंगला टाकणार आहे. ठीक आहे. आणि मेन ह्याचा जो हिरो आहे ते कोकम आगळ. हा 2 चमचे. जास्त आंबट ते कलर वरून तुम्हाला कळेल. जास्त तुम्हाला आंबट हवं असेल तरी पण घालू शकता, नाही तर एवढं बस झालं. ठीक आहे. आता मी टाकलं याच्यामध्ये कोकम आगळ. आता मिक्स करूया. बघा रंग चेंज झाला, बघितला. आणि हाच रंग आला पाहिजे, आर्टिफिशियल रंग नाहीये हा. ओरिजिनल जो कोकमचा रंग असतो तो आला पाहिजे. आता ह्याच्यात राहिलंय आपलं मीठ. ते लास्टला घालायचं. हे बघा, हे मीठ किती घेतलंय? मीठ चवीनुसार. कोण कोण ह्याच्यात काय करतं, गुळ वगैरे पण टाकतात. गुळ टाकतात, जिरा टाकतात, पण आपल्याला ओरिजिनल फक्त हे थंड प्यायचंय. आणि हे तुम्ही फ्रीज मध्ये न ठेवता असं जरी प्यायलात ना तरी पण छान लागणार. आणि फ्रीज मध्ये ठेवून प्यायला तर काय ठीक आहे, पण कसं होतं फ्रीज मध्ये जरा थंड होणार. आणि हे कोकम ऑलरेडी थंड आहे, त्यामुळे तुम्ही असंच पिया. हे रेडी आता, हे रेडी आहे. आता हे मी ह्याच्यात ओतते ग्लास मध्ये. आता ह्याच्यावर ही उरलेली मी जी कोथिंबीर ठेवली ना गार्निशिंग साठी ती टाकते. हे बघा. आणि हे मिरची आहे ना, तुम्हाला नको असेल ना थोडा वेळ ठेवला असेल तर तुम्ही ही मिरची काढू पण शकता. आता ही आपली कोकम कढी रेडी झालेली आहे. नॉनव्हेज खाल्ल्यावर ही जरूर प्या. तर आता ही पिऊन बघतो मी कशी झाली आहे ती. एकदम हा ना, एकदम असं वाटतं की आतमध्ये धुतलं जातं पूर्ण. हा, ते तसंच वाटतं ते प्यायल्यावर कोकमचं. म्हणून ही बाहेर पण खूप कॉस्टली पण आहे. आणि ना म्हणजे पब्लिक पिताना पण एवढे पैसे पे करायला पण एवढे हे नाही करत की बाबा एवढे का द्यायचे, कारण की ती आहेच तसं. कारण ही बघतो ना आपण हॉटेलमध्ये पण भेटतं, तर ते एकदम ते कॉस्टली पण आहे. कॉस्टली पण आहे आणि क्वांटिटी पण कमी असते. आपण घरी बनवलात ना तुम्ही, टेस्ट पण ती वेगळी आहे. आणि ही ऑथेंटिक मालवणी जी आपली कोकणातली बनवतो ना आपण, तसंच आहे. त्यामुळे बनवा तुम्ही, आणि फक्त बनवून बघू नका, तर घरी बनवा आणि पिया. आणि सांगा. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा. जर झालं तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, मग करा काहीतरी. आणि सांगा आम्हाला कशी झाली आहे. तुम्ही घरी ट्राय करा आणि सांगा. मेन म्हणजे घरी ट्राय करा आणि अशीच ट्राय करा, कारण ही एकदम सिंपल आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काय टाकतात, कोण कोण टाकतात तसं जिरा टाकतात वगैरे, पण आपली ही ऑथेंटिक हीच आहे. जिरा वगैरे टाकलं तर मध्ये आपण असं वाटतं की वरण वगैरे कसं लागतं, टेस्ट थोडीफार तशी. बेसिक आहे आणि इझी, सगळ्यात इझी आहे. पटकन तुम्ही कराल, 2 मिनिटात होऊन जातं. आता बघितलं ना किती कमी टाइम लागतो, 5-10 मिनिटात झालं. 10 मिनिटात. ठीक आहे, मग आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. चला, बाय, टेक केअर.